श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, समुद्रात भरती येते ती चंद्राच्या ओढीने येत असते. त्याच न्यायाने या मुलाच्या आईबापांच्या प्रेमासही त्याच्या पूर्ण चंद्रासारख्या मुखावलोकनाने भरती येत होती. अशा तऱ्हेने वाढत जाऊन त्यास 11 दिवस पूर्ण झाले. 12व्या दिवशी वैदिक विद्येत पारंगत असलेल्या बाळंभटांनी अभ्यंगस्नान केले. देवदेवतार्चनादी नित्यक्रम सारून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून स्वस्ती वाचनपूर्वक विधियुक्त नामकरण विधी केला. त्याचाच भाग म्हणून ब्राह्मण सुवासिनींना भोजन घातले. दक्षिणा देऊन त्यांना तृप्त केले. नंतर आप्तस्वकीय सर्वांनी भोजन केले. सायंकाळी सौभाग्यवती अशा वृद्ध स्त्रियांनी त्या बाळाला व माता जिवूबाईला शुभवस्त्रे व फले अर्पण करून जिवूबाईची ओटी भरली. मंगलारती केली. तोरण व फुलांच्या माळांनी सजविलेल्या पाळण्यात त्या मुलास घातले. अनंताच्या कृपेनेच हा मुलगा लाभला असल्याने त्याचे नाव अनंत ठेवावे असे रामभटांनी सुचविल्याने व मुलाच्या मातापित्यांनाही ते आवडल्याने त्याचे नाव अनंत असे ठेवण्यात आले. जमलेल्या स्त्रियांनी अश्वत्थाम्याप्रमाणे चिरंजीव हो, चक्रवर्ती बलीप्रमाणे बलशाली हो, व्यास महर्षीप्रमाणे महान ज्ञानी हो, मारुतीरायाप्रमाणे निष्ठावंत हो, विभीषणाप्रमाणे भगवत भक्त हो, मुनितने मार्कंडेयाप्रमाणे अखंड आयुष्यमान हो, हे व अशा तऱ्हेचे आपापल्या परीने प्रत्येकीने त्या बालकास आशीर्वाद दिले. प्रत्येकीने त्या मुलास उचलून घेऊन त्याचे मुके घेतले व त्या सर्वजणी आपापल्या घरी परतल्या. हा बालक उत्तरोत्तर शुक्ल पक्षातील चंद्राच्या कोरेप्रमाणे जणू काही आपल्याला आदी व अंत नाही हे जगाला वृद्धिंगत करत वाढू लागला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण रूढ झाली आहे. त्याचा विचार केल्यास पाळण्यातील बालकाच्या लीलांवरून त्याची महती, त्याचे श्रेष्ठत्व, त्याचा दर्जा आपण आजमावू शकतो असाच त्यातून निष्कर्ष निघतो. मग या अनंताने अशा काही चमत्कृतीजन्य लीला पाळण्यातील वयात दाखविल्या असल्या व त्यांनी घरची मंडळी भारावून जाऊन त्यास भगवंताचा अवतार मानू लागली असली तर त्यात त्यांची व कोणाचीही काय बरे चूक? आणि सत्पुरुषांचे बाल्य तर त्यांच्या भावी महतीचे निस्संशय द्योतक असते. पूर्वी श्री गुरु दत्तात्रयांनी श्री नृसिंह सरस्वती रूपाने जेव्हा अवतार धारण केला होता तेव्हा जन्मता क्षणीच त्यांनी ओंकार शब्दांचा उच्चार केला. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज श्री ब्रह्मानंदांचे गुरुवर्य हे लहान म्हणजे सुमारे 3 महिन्याचे असताना त्यांची माता त्यांना पाळण्यात निजवून दरवाजा पुढे करून माणगंगेवर कपडे धुण्यास गेली होती. परत येऊन दार उघडताच श्रीराम श्रीराम असा स्पष्ट नामघोष त्यांना ऐकू येऊ लागला. त्यांनी घरात कोणी शिरले नाही ना म्हणून चहूकडे शोध केला. कोणीही दिसले नाही. नामघोष पाळण्यातूनच निघत असल्याची खात्री झाल्याने माऊलीने पाळण्याकडे धाव घेतली. आश्चर्याची गोष्ट अशी की बालक पूर्वी निजविल्या स्थितीतच निद्रिस्त असल्याचे आढळले. पण मातेची चाहूल लागताच बाळाने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. ते पाहून तिला किती धन्यता वाटली असेल. लगेच उत्कट भावनेने त्याला बाहेर काढून ममतेने छातीशी घट्ट धरून त्यास स्तनपान दिले. अशाच प्रकारच्या अनंताच्या अनंत, अगाध व अगम्य बाललीला होत्या. असो, वयाला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच अनंत घरभर सगळीकडे वावरू लागला. तसेच अल्पवयातच रूढ शब्द सहज सुलभपणे उच्चारू लागला. भगवत भक्तीची लक्षणे याच्या अंगी ओतप्रोत भरली होती. बाळंभटजी देवपूजेस बसले व त्यांनी केलेला घंटानाद याचे कर्णरंध्रावर पडला रे पडला की तत्क्षणी खेळणी जेथील तेथे टाकून हा गडबडीने तेथे येऊन थोड्या अंतरावर हात जोडून बसत असे व तोंडाने श्रीराम श्रीराम असा भगवन्नामाचा गजर नित्य करीत असे. सायंकाळ होताच वडीलधाऱ्या मंडळींना बिनचूक नमस्कार करीत असे. थोडा मोठा होऊन हिंडू फिरू लागताच वडिलांबरोबर नित्यनेमाने ईश्वर व मारुतीच्या देवळात दर्शनास जात असे.
तेथे जाताच देवास साष्टांग नमस्कार घालून थोडा वेळ तेथे बसत असे व वडिलांबरोबर चालत घरी परत येत असे. सायंकाळी मंगल आरतीच्या वेळी तो स्वतः घंटा वाजवीत उभा राहत असे व तोंडाने अखंड श्रीराम श्रीराम म्हणत असे. आणखी थोडा मोठा झाल्यावर मंगल आरती सर्वांना देण्याचे काम तो स्वतः करीत असे. अशा प्रकारची बाल्यावस्थेत त्याच्या ठायी दृगोच्चर होणारी परमेश्वर भक्ती पाहून घरच्या व बाहेरच्या मंडळींच्या मुखातून हा पुढे महान भगवत भक्त होणार असे उद्गार निघाल्यास त्यात अस्वाभाविक काहीच नाही. सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारी सर्व लक्षणे अनंताच्या ठायी संपूर्णपणे दिसून येत होती. अनंतानंत शक्तिशाली हा बालक आपली अंतःशक्ती एकदम प्रगट न करता सामान्य शिशुप्रमाणे राहत असे. असो साधक हो, खोड्या करणे हा लहान मुलांचा स्वभावधर्मच आहे. त्यास परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजही पारखे नव्हते. शाळा चुकवून रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन मुलांना सांगून तालबद्ध भजन करीत वेळ घालवीत असे. हा मुलगा शाळेत अभ्यास करणार नाही, त्यामुळे परंपरागत चालत आलेल्या वैदिक विद्येचाच अभ्यास याच्याकडून करवावा असा तीर्थस्वरूप बाळंभटांनी विचार केला. हा विचार त्यांनी का केला हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.